तर मंडळी आज आहे लक्ष्मीपूजन आणि मी साडी वेअर केली आहे. सो आता आम्ही ते तयारी करतो, म्हणजे मी तयारी करत आहे लक्ष्मीपूजनाची. आणि सो चला मी तुम्हाला दाखवते आणि मग त्याच्यानंतर आपण बोलूया. पहिलं आपण लक्ष्मीपूजन करून घेऊ कारण की वेळ निघून चालली आहे, पूजा मांडायची आहे. तर मग चला स्टार्ट करूया. इथे बघू शकता मी म्हणजे असं मस्त असं बनवलंय DIY काहीतरी, जे खूप छान दिसतंय. टर्नआउट झालं असं खूप छान. आणि ते सुद्धा मी तयारी केलेली आहे. सो आपण घेऊया लक्ष्मीपूजन करायला. पहिला आता मी तयारी करायला घेते. लाईट गेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारा पाऊस पडलेला आहे, जसं मी तुम्हाला आता व्लॉगमध्ये दाखवेलच. म्हणजे एवढा पाऊस होता तुम्ही बघू शकता. भरपूर सारा पाऊस सोबत विजांचा पण गडगडाट बघू शकता. अचानक एवढा पाऊस आलाय. पहिल्यांदा लक्ष्मीपूजनला पाऊस पडला असेल. आणि ढगांचा आवाज येतोय. तर एवढा पाऊस आणि एवढा विजांचा वगैरे कडकडाट, तर त्यामुळे लाईट गेलेली आहे सगळ्यात मेन. तर त्यामुळे आमची ती देवारीची लाईट चालू नाही आहे. पण चला आपण आता स्टार्ट करूया लक्ष्मीपूजन. मी पहिला मांडते आणि मग त्याच्यानंतर पूजन करूया. तर मंडळी ब्लॉगमध्ये पुढे जायच्या अगोदर आता फेस्टिव्ह सीझन चालू आहेत आणि सोबतच आता एंडिंग आलेली आहे. म्हणजे बघता बघता आता 2025 पण संपणार आहे. तर आता काय माहिती आहे का, आता उन्हाळा पावसाळा तर गेला, पण आता येणार आहे हिवाळा, म्हणजे थंडी येणार आहे भरपूर. तर थंडीमध्ये जास्त प्रॉब्लेम मला काय येतात, माझी स्किन एकदम ड्राय पडून जाते आणि पॅचेस येतात माझी स्किनवर. सो मी भरपूर ट्राय करते की मी काहीतरी करू, पण मला टेन्शन घ्यायची गरज नाही पडत या सगळ्यांसाठी, कारण की क्युअर स्किन ॲप हा माझ्यासाठी आहेच. मी गेल्या 1 वर्षापासून यूज करत आहे. सो मी तिथे डॉक्टर्सला विचारलं की मला असा प्रॉब्लेम होतोय, पॅच म्हणजे पॅचेस पडताय, ड्राय होते माझी स्किन भरपूर. म्हणजे माझी टी झोनला स्किन ऑइली आहे, पण इथे सुपर ड्राय आहे स्किन. तर त्याच्यामुळे भरपूर मला प्रॉब्लेम येतात. पण मला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की माझ्याकडे क्युअर स्किन ॲप आहे आणि डॉक्टर्सचा आहेतच. क्युअर स्किन ॲप हा एक डर्माटॉलॉजिस्ट टेस्टेड ॲप आहे. सो खूप जेन्युइन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणतेही फी भरायची गरज नसते. म्हणजे कोणत्याही डॉक्टरचं कन्सल्टेशन घ्यायचं बाहेरून तर आपल्याला किती फी भरावी लागते, परत ट्रॅव्हलिंग, परत बाकीचे एक्सपेन्सेस ते तर येऊनच जातात. पण सोबतच तुम्हाला सांगते, क्युअर स्किन ॲपमध्ये असं काही नाही आहे. आपल्याला फक्त क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचा आहे, आपल्याला रजिस्टर करायचं आहे आणि आपल्याला एक डर्माटॉलॉजिस्ट अलॉट होतात आणि त्यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे. आता मी तर गेल्या 1 वर्षापासून यूज करत आहे. तर तुम्ही आताचा माझा फेस बघू शकता, इथे बिफोरचा बघू शकता, जेव्हा मी फर्स्ट स्कॅन केलं होतं, म्हणजे माझी स्किन ॲनलाइज केली होती. सो तेव्हाचं आणि आत्ताचा तुम्ही फेस बघू शकता, कितीसा फरक पडलेला आहे. ते पण या क्युअर स्किनच्या या किटमुळे, जो स्पेशली माझ्यासाठी कस्टमाइज केलेला आहे, तसं तुमच्या स्किनसाठी सुद्धा कस्टमाइज ते करून देतील. सो खूप दिवसांपासून मी, म्हणजे खूप वर्षांपासून मी किट यूज करत आहे. डॉक्टरला विचारलं होतं की आता हिवाळा चालू होणार आहे, तर आता कोणती क्रीम आपण चेंज करायची आहे किंवा कोणती क्रीम मला सूट करणार आहे किंवा काय वगैरे. तर ते बोलले काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण की महिन्याचं आमचं कन्सल्टेशन असतंच. म्हणजे जसं मी माझ्या स्किनचा ट्रॅक ठेवते, तशी ते सुद्धा माझ्या स्किनचा, म्हणजे डॉक्टरसुद्धा माझ्या स्किनचा ट्रॅक ठेवतात आणि त्यांना माहिती पडतं की माझी स्किन किती इम्प्रूव्ह झाली आहे. आणि मलासुद्धा बघायला भेटतं त्या रिपोर्टमध्ये की माझी स्किन महिन्याला किती इम्प्रूव्ह होत आहे आणि वगैरे वगैरे. आणि सोबतच क्युअर स्किनमध्ये मला एक गोष्ट भरपूर आवडते की प्रोडक्ट्स एवढे मस्त देतात आणि हा ट्रॅव्हल फ्रेंडली पॅकसुद्धा. या किटमध्ये माझं डे स्किन रुटीनसुद्धा आहे आणि नाईट स्किन रुटीनसुद्धा आहे. सो मला कोणते एक्स्ट्रा प्रोडक्ट घ्यायची गरज नाही पडत माझ्या स्किन केअरसाठी सुद्धा, जेव्हा पण मी ट्रॅव्हल करते किंवा जेव्हा पण मी घरी असते. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा डॉक्टरसोबत आपली अपॉइंटमेंट असते की आता, म्हणजे मला तर ॲपच सांगतं
नोटिफिकेशन येते मला की तुमची अपॉइंटमेंट आहे. डॉक्टरांशी चॅट करा किंवा व्हॉइस मेलवर आपण डॉक्टरशी बोलू शकतो आणि ते आपल्याला आपल्या घरी बसून आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आपण डॉक्टरशी सुद्धा म्हणजे आपलं बोलणं होतं, आपल्या स्किन रिलेटेड, आपल्या हेअर रिलेटेड आणि भरपूरसा असा मला तर फरक पडलेला आहे. सो डॉक्टर आपली स्किन ॲनालाइज करतात एआयच्या थ्रू आणि त्याच्यानंतर माहिती पडतं की आपल्या स्किनवर किती प्रॉब्लेम्स आहेत काय वगैरे, त्याच्यावर डॉक्टर आपल्याला सांगतात. सोबतच आपल्याला एक डाएट चार्ट सुद्धा दिली जाते आणि सोबतच एवढं पण सांगितलं जातं की आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस केले पाहिजे किंवा किती पाणी पिलं पाहिजे हे सुद्धा डॉक्टर सांगतात क्युअर स्किनमध्ये. आणि माझी लाईफ तर पूर्ण इझी झालेली आहे, त्याच्यासाठी मला जास्त कोणते ॲप डाउनलोड करायची गरज नाही लागली आहे. म्हणून क्युअर स्किन ॲप ज्याच्यामध्ये मला सगळं माहिती पडतं माझ्या स्किन रिलेटेड, माझ्या हेअर रिलेटेड. सो मला टेन्शन घ्यायची गरज नाही आणि 1000 ॲप डाउनलोड करायची गरज नाही आहे. आणि सोबत ज्या प्रॉब्लेमनुसार तुमचं जे किट येतं बनून फक्त त्याचेच पैसे आपल्याला पे करायचे असतात आणि ते पण 1500 ते 2000च्या मधीत असतात. त्याच्यामध्ये तुमचा आरामात 1-2 महिना निघून जातो त्या प्रोडक्टमधून. हे जर तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर आत्ता जाऊन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे क्युअर स्किन ॲपची. जा आणि लवकरच तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे लिंक, सो तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही माझे प्रत्येक ब्लॉग बघता हे मला माहिती आहे, पण तुम्ही माझी स्किन पण प्रत्येक ब्लॉगमध्ये बघता हे सुद्धा माहिती आहे. तशी स्किन तुम्हाला जर अचीव करायची असेल माझ्यासारखी क्युअर आणि खूप छान आणि नॅचरल स्किन, तर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायला विसरू नका. क्युअर स्किनच्या फर्स्ट ऑर्डरवर जो तुम्हाला 100 रुपीज ऑफ हवे असतील तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, रितिका100. सो जा आणि लवकर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. तर मग तुम्ही पण बघत राहा मी काय काय करत आहे ते. पुढच्या वर्षी जर तुमचं लग्न ठरलं तर नक्की तुम्हाला फॉलो करता येईल. साडी पहिला मला ॲडजस्ट करू द्या, कारण की कसं अशी सवय नाही आहे साडीची. पण आता कसं आज दिवाळी आहे तर मी हौशीने साडी नेसली आहे, भरपूर हौशीने. तर तिला आपण कॅरी करून मग आपण चालू करूया. पहिला तर मी कणा काढून घेते. कणा म्हणजे अशा 5 लाईनी आपण ओढून घ्यायच्या तिथे सेम आकाराच्या. फळाची फुलं मी घेऊन आले होते, ती अर्धी फुलली नाही आहेत, अर्धी फुलली तर अर्धी फुलली नाही आहेत. ते आता फुलवावं लागतील जबरदस्ती. खूप सारा पाऊस चालू आहे बाहेर आणि विजांचा आवाज येतो आहे, अजूनपर्यंत ढगांचा आवाज येतो आहे. लाईट गेली आहे. लाईट गेली की आली? गेलेली आहे. तर मग चला, आणि भरपूर सारे आम्हाला फटाके पण फोडायचे आहेत. तर पहिलं आपण पूजन करून घेऊया, सजावट करूया, तुम्हाला दाखवते मी. सो चला, इथे पूजा मी मांडून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे देखील मोठा दिवा लावून घेतला आहे. आता या साईडला पूजा मांडायची बाकी आहे. तर मंडळी फायनली आमची आता पूजा झालेली आहे, आरती बाकी आहे. तर इथे बघू शकता किती मस्त अशी पूजा मांडली आहे. तुम्ही कशी मांडता नक्कीच मला सांगा. आणि महालक्ष्मी बघा आमची. इथे फराळ ठेवायला जागा नाही भेटली, तिथे जागा नाही म्हणून इथे खाली ठेवला आहे, पण जागा करेल मम्मी नंतर. तर इथे बघू शकता महालक्ष्मी किती सुंदर दिसते. आणि इथे बघा माऊली पण किती सुंदर दिसत आहे. तर मला किती घाम फुटलाय बघा पूजा मांडता सगळी. तर मग चला आता पुढची पूजा करूया आणि मग तुम्हाला मी दाखवते पुढे काय वगैरे. पाऊस भरपूर चालू आहे बाहेर, तरी पण फटाके फोडणं काय आम्ही सोडणार नाही आहोत, ते आम्ही फोडणारच आहोत. तर तुम्हाला पुढे बघू शकता ही आमच्या घराची लाइटिंग आहे, मस्त एस्थेटिक अशी एकच प्रकारची लाइटिंग लावली आहे आम्ही. आणि इथे बघू शकता कंदील लावलेला आहे. कंदील आणला दुसरा होता आणि लावला दुसरा. नंतर इथे रांगोळी काढलेली आहे, किती सुंदर वाटते बघू शकता. शुभ दीपावली असं लिहिलेलं आहे आणि हे इथे आम्ही चिपकवलं. हे आमचा फटाक्यांचा बॉक्स आहे हा, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे फटाके आहेत. भरपूर सारा पाऊस पडतोय पण पणत्या आम्ही लावल्यात, घरात सुद्धा लावल्यात कारण की लाईट जात आहे. तर इथे बघू शकता इथे पण बघा मस्त असे कमळ आणलेले आहेत, ते पाण्यामध्ये ठेवलेत. आणि आमचा बुनो बघा
तर इथे बघू शकता या ज्या तुम्हाला लाईटी दिसत आहेत ना बाहेर, या सोलारच्या आहेत. आवाज माझा येत नसेल पण तरी आता भरपूर सारे फटाके वाजतायत. एवढा पाऊस पडतोय तरी फटाके वाजतायत म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि इथे बघू शकता ही जी लाईट आहे जी अशा तुम्हाला दिसत असेल असं गोल 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 गोल, ती लाईट आहे सोलारची. म्हणजे दिवसभर बंद असते आणि रात्रीची ती आपोआप चालू होते. त्याला सोलार पॅनल्स लागलेले आहेत. ॲमेझॉनवरून मागवलेले आहे या लाईटी. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर सांगा, आम्ही नक्कीच तुम्हाला लिंक देऊ. तर अशी काही आमचं घर दिसतंय बघू शकता. आणि मला बाहेरून दाखवायची भरपूर इच्छा आहे तुम्हाला, पण आम्ही टेरेसवर सुद्धा लाइटिंग केलेली आहे. बाहेरून दाखवायची पण भरपूर इच्छा आहे, पण पाऊसच एवढा आहे. पाऊस बंद झाल्यावर तुम्हाला मी दाखवेल. आणि माझी साडी कशी वाटते नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि बघू शकता किती मस्त वाटतंय. म्हणजे तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करता मला नक्कीच सांगा तुम्ही. आणि आमची दिवाळी आता अशीच, आता पूजा झालेली आहे, आरती बाकी आहे. आरती झाली की त्याच्यानंतर मग फटाके लावणं चालू होईल. आणि भरपूर सारे फटाके असे फुटतात पेनमध्ये, भरपूर सारे फटाके. यावर्षी आम्ही काय जास्त फटाके आणले नाही आहेत, सो पुढच्या वर्षी फोडू, यावर्षी नाही फोडणार जास्त फटाके. तर बघू शकता आत्ता म्हणजे पाऊस तर भरपूर पडतो आहे. पहिल्यांदा लक्ष्मीपूजनाला पाऊस आला असेल मला तर असं वाटतं आहे, कारण की या अगोदर मी लक्ष्मीपूजनाला कधीच पाऊस नाही बघितला. पाऊस आपली म्हणजे पावसाला वाटतं आपला सीझन चालू आहे, पण थंडीचा सीझन चालू आहे. यार माझा बड्डे पण झाला तरी पण अजून चालूच आहे. नाही ते बघू शकता. आणि हां, काही कमेंट्समध्ये सगळीजण मला बोलतात काय नुसतं सोनं दाखवत असते, हे दाखवत असते. म्हणून आजच्या दिवस मी सोनं घातलंच नाही आहे गाईस. म्हणजे जे मी डेली वेअर करते तेच घातलं आहे. आणि ही नथ छोटीशी घातलेली आहे, मला माझ्या मम्मीने दिली होती, तर ती मी वेअर केलेली आहे. आणि अशी सुंदर अशी साडी वेअर केलेली आहे. बाकी काय नाही, एकदम सिम्पल पण खूप सोबर. चल मग चला तुम्हाला आता पुढे दाखवते मी. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव हरी पांडुरंग, रखमाई वल्लवा राईच्या वल्लवा पावे जुलगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती व साधुजन येती. तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव. तर मंडळी आम्ही आणलेल्या भरपूर सारे फटाके बघू शकता तुम्ही. स्काय शॉट ते सगळे हे बघा, ही आमची 1000ची माळ आहे. पण एवढा पाऊस पडतोय ना की 1000ची माळ पण काही नाही करू शकत त्याच्या पुढ्यात. आणि इथे बघा तुम्हाला दाखवते, इथे आहे 24 शॉट्स, 25 शॉट्स स्काय शॉट्सचा आहे हा. त्याच्यासोबतच पाऊस, ह्याच्यामध्ये पाऊस आहे, एकच राहिला, मी फोडलेत सगळे. हा पण एक प्रकारचा पाऊसच आहे, की बीडी बॉम्ब. आणि आम्ही भरपूर सारे, बघा ही माझी गन आहे, टाप 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 टाप. ही मी वाजवून दाखवेल, मला भरपूर आवडते. तर माझ्यासाठी ही एक घेतलेली आहे, AK-47 घेतली होती ही. पण खूप हात दुखतो माझा हिचा, म्हणजे माझा जो बोट आहे तो भरपूर दुखतो. आणि एवढ्या जोरात पण नाही वाजत, फक्त एवढी मोठी आणली आहे. पण ही बाप आहे, सगळ्यांचा एक नंबर वाजते. तुम्हाला दाखवेल मी नंतर. सुरसुरी आहे, सोबतच अजून काय होतं, अजून फटाके होते ना, सुरसुरी आहेत त्याच्यामध्ये. आणि बाकीचे मी संपवलेत, ऑलमोस्ट मी संपवलेत. मी तुम्हाला आता हा एक लावून दाखवते पटकन. हा जरा लोड करून दे ना, 1 मिनिट. सिल्वरच्या ह्याच्यात आहे पण लोड नाही काढलंय ना, आहे लहान पोरांचे फटाके वाजवते, मला आवडतो ते. आणि ह्याच्यामध्ये चिरीमिरी बॉम्ब आणलेला आम्ही, चिरीमिरी, पण तो काय वाजवता नाही आला मला. पण आता तुम्ही फक्त हा आवाज ऐका गाईज. इथे तोंडावर नाही वाजवणार आहे, मला थोडीशी भीती वाटते. तर इथे बघा, कडक आवाज. निस्ता धूर बघू शकता.
अशी ही कडक गन वाजते, 1 नंबर वाजते, म्हणून तर मला आवडते. म्हणजे खूप दिवस झाले आम्ही वाजवलो आणि आम्ही गेटच्या बाहेर फटाके लावतो, गेटच्या आत नाही लावत. फक्त पाऊस वगैरे गेटच्या आत लावतो, बाकी बाहेर लावतो. तर बघू शकता कडक वाजली ना. आता माळ लावतायत तर त्याचा पण तुम्हाला आवाज येऊ शकतो. माईक बरोबर आहे का बघू द्या मला. माळ लावतायत तर त्याचा पण आवाज तुम्हाला मला थोडी माहिती तुम्ही लावताय. तर गाईज मी या माळींना थोडीशी भीती, म्हणजे जेव्हा ते वाजायला लागतात, लावायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी लावू शकते. हां मी लावू शकते, पण मी नाही, म्हणजे मी लावू शकते आणि पळू शकते, यापुढे मी काय नाही करू शकत. असं असली कडक वाजली ना माळ, 1 नंबर गाईज. आणि माझी साडी कशी वाटते नक्कीच सांगा. ब्लाऊज बघू शकता पूर्ण पॅक आहे आणि पुढून असा काय दिसतं आणि माझी साडी अशी काय दिसते. रील्स तर मी बनवणार आहे, सो त्याच्यावर रील्ससाठी तर साडी नेसली आहे, तर रील्स तर मी बनवणार आहे. तर नक्कीच बघायला विसरू नका. जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर नक्कीच फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये ID ची लिंक आहे आणि तुम्हाला ID जर माहिती नसेल तर रितू पाटील ऑफिशियल हे सर्च करा आणि तुम्हाला ID येऊन जाईल. सो लवकर जा आणि यूट्यूब बोलते, इंस्टाग्रामला फॉलो करा. आता आम्ही लावतोय स्काय शॉट, बघू शकता. एकदम हेवी वाले आणू दे, लग्नात आणलेले ना. स्काय शॉट ह्याच्यावर 25 लिहिलेत ना, त्याच्यावर एकच माळ निघाली आहे. हा हे 24 आहे ना. 24चा आहे. 100चा असेल तर तो पूर्ण असतो. अच्छा अच्छा. पण 25चा होता, 25 तो पॅक होता. पप्पा इथे लावतायत, पळतायत लावल्याने. लपून येतात पप्पा, दिसतायत तुम्ही. मग तुम्ही दिसायला नको. डिफ्यूज झाला की काय झालं पाण्याने? नाही हाय. ओ शिट, थांब कुणाल. कुठं चल. वर बघितलं माझे पण पाऊस पडतोय जाम आणि त्यामध्ये फुटतायत. हा चांगला खतम. ये मी अशी आली असेल, फुलबाजा दाखव. अशी आले मी. फिर चालूच नव्हती झालेली. थांब देतात. माझा वैतागलेला भाऊ आलेला आहे भाऊबीज करायला. कसा काळा काळा दिसतो ना, त्याच्यावर एक पांढरा शर्ट घालून आलाय. माझ्यापेक्षा काळा आहे रुमाल माझा. हा आणि आमचा बुनो मागे त्याच्या. तो तिकडे घे, त्याने ऑलरेडी बघ एवढी रांगोळी पुसली आहे, म्हणून आम्ही रांगोळ्या काढ. नाही आता जा, तू आज जा. बुनो कशी रांगोळी पुसतो बघितलं.
ठीक आहे, ही रांगोळी पुसलेली म्हणून आम्ही रांगोळ्या काढत नाही घरामध्ये. हा विषय आहे गुन्होचा, म्हणून आम्ही कोणतीच रांगोळी काढत नाही. 3-4 तास रांगोळीमध्ये घालवायचे आणि हे असं. कोण काढेल रांगोळी ती? रघुबाई नेटला पहिला 2 है क्या पहिला और दूसरा पहले तू माल दे ये ले ओके आता निळा. ऐसा ऐसा डोकरा डोकरी करते वैसा. तर आता आम्ही भाऊबीज केलेली आहे आणि तुम्हाला मी गिफ्ट थोड्या वेळाने दाखवते. आणि आता दादा बसलाय जेवायला. माझा तो गुरुवार होता, म्हणजे घरामध्ये सगळ्यांचा गुरुवार आहे, पण आमचा दादा आणि साले और मेवने और भाऊजी ये दोनों जन है ना, ये नॉनव्हेज खाते हे, म्हणजे गुरुवारी खातात. तर त्यांच्यासाठी बिर्याणी मागवली होती, तर इथे जेवायला बसलेत. आणि हा बघा आमचा दादा इथं मस्त मटन बिर्याणी नाही चिकन बिर्याणी चापतोय, खातोय चिकन बिर्याणी. आणि इथं पाय तोडतोय, लेग पीस नाही लॉलीपॉप. आणि तुझ्या भाऊजींचं तुझ्यावर किती प्रेम आहे माहिती आहे का? किती जेवला नाही? नाही जेवले. कुठे जेवलेत अजून? मम्मी म्हटलं या जेवणाचं बघतो होता. 12:30 मी 12:30ला जेवण घेतलं, कारण की भाजी होती, तर मी चवळीची भाजी आणि चपाती खाल्ली. आणि त्याच्यानंतर हा काय जेवला नाही. आणि मग त्याच्यानंतर आता साल्यावर प्रेम, तर साल्याला एवढं काय काय मागवलंय मेवण्याला. आता ते पण बसतील जेवायला. चला. तर गाईज आता दिवे लावणं चालू आहे आमचं. मी भरपूर सारे फटाके फोडले तिथे. आणि छोटासाच व्लॉग होता, पण तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा. सो चला मग आता आज भाऊबीज होता आणि ह्याच्यानंतर आता दिवाळी तर तुळशीच्या लग्नापर्यंत चालू असते, पण ज्यांचे जॉब वगैरे आहेत त्यांची दिवाळी आजच संपते, लास्ट दिवस आजचा. तर तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. तर गाईज भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर स्टे हॅपी, स्टे सेफ आणि बाय. तर मागे आमच्या पप्पांचा फोन चालू आहे. तर इथे बघू शकता मला दादाने हा पहिला मला बड्डे गिफ्ट दिला आहे. म्हणजे बड्डेला जेव्हा तो आला तेव्हा माझ्या गिफ्ट नव्हतं आणलं. सो ही कुर्ती आणली आहे त्यांनी व्हाईटवाली. कधी वेअर करेल तेव्हा तुम्हाला रील्समध्ये दाखवेल. आणि त्यानंतर त्यांनी मला आणला आहे ड्रेस. ह्याच्यामध्ये आहे हा दुपट्टा आहे त्याचा आणि ह्याच्या आतमध्ये ड्रेस आहे पूर्ण आतमध्ये व्हाईट कलरमध्ये. तर असं काही गिफ्ट दिलेलं आहे दादानी. तर हा कधी वेअर करेल तर तुम्हाला सांगेलच. तर चला. आणि आजचा जर कुर्ता सेट तुम्हाला आवडला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांची लिंक देत आहे, जाऊन तिथून बाय करा. खूप छान आहे, कॉटनमध्ये आहे आणि जास्त काही गरम नाही होत याच्यामध्ये आणि खूप छान एलिगंट दिसतो. तर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची ID देत आहे किंवा त्यांना इंस्टाग्रामला मी टॅग करेलच जेव्हा मी रील्स सोडेल. सो तेव्हा तुम्ही जाऊन तिथे चेकआउट करू शकता. जर तुम्ही इंस्टाग्रामचा हँडल माझं फॉलो करत नसेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला मग.